संघ मुख्यालयावर काँग्रेसनं वंचितनं मोर्चा काढलेला आणि आपण पाहतोय की स्वतः बाळासाहेब आंबेडकर या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. बाळासाहेब आंबेडकर आपल्यासोबत आहेत. तुम्ही संघ कार्यालयावर मोर्चा नेता, पोलिसांना तुमची परवानगी मोर्चाची नाकारली आहे, तरी तुम्ही समोर जात आहात. आम्ही जाणार आहोत, आमचा अधिकार आहे. पोलिसांनी त्यांचा अधिकार वापरला, आम्ही आमचा अधिकार वापरला. तुम्ही ज्या मुद्द्यावर काढताय, एपस्टीन फाईल असेल किंवा अमेरिकेसोबत केलेला करार असेल, या मुद्द्यांवर संघाची काय भूमिका असायला पाहिजे, काय तुमची मागणी? संघ सांगेल ना, आम्ही थोडी संघाचे प्रवक्ते आहोत. संघ सांगेल त्यांची भूमिका काय आहे ती. पण संघ नेते तुम्हाला भेटायसाठी तयार नाही आहेत, त्यांनी परवानगी पोलिसांना देऊ नये अशी देखील विनंती केली. आम्हाला त्याच्यातलं काही माहिती नाही. पोलिसांनी त्यांचा काही संभाषण झालं याचं आम्हाला माहिती नाही. पण तुम्हाला वाटतं तुमच्या या मोर्चानंतर सरकारवर दडपण येईल कुठंतरी? दडपण आलेलंच आहे. या सरकारवरती पूर्ण दडपण आलेलं आहे आणि म्हणूनच एवढा पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे. सरकारवर दडपण आलेलं आहे. सुजय आंबेडकर आपल्यासोबत आहेत. तुम्ही थेट आता संघ कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे. विचारधारेची लढाई विचार केंद्रापर्यंत जात आहे. हे बघा, विचारधाराची लढाई आहे, पण संघाच्या काळगावर आम्ही मोर्चा काढलेला नाही. आम्ही संघाशी चर्चा करायला आणि त्यांच्याशी संवाद साधायला मोर्चा काढलाय. आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की नरेंद्र मोदी हे एप्स्टीन फाईलमुळे नाव आल्यामुळे आणि डोनाल्ड ट्रम्पकडे ते अख्ख्या एप्स्टीन फाईल असल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प नरेंद्र मोदींना हवं तसं वापरतायत आणि अमेरिकेच्या फायद्याचे आणि भारताच्या विरोधातले निर्णय त्यांच्याकडनं घेत आहेत. आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला राष्ट्रप्रेमी देशभक्त पंतप्रधान पाहिजे, ज्यांच्यासाठी भारत हा देश महत्वाचा आहे, स्वतःच्या नावाच्या चुकीच्या गोष्टी लपवणं नाही. म्हणून आम्ही RSSला एवढंच म्हणायला चाललोय की आज तुम्ही नरेंद्र मोदींना बसवले, तुम्ही सत्ता बसवली, तर देशभक्त म्हणून या देशाला विकणाऱ्या पंतप्रधानांना हटवा, एवढीच आमची मागणी आहे. तुम्ही दुसरं नाव कोणाचं सजेस्ट कराल? कारण भाजपचा प्रश्न आहे, त्यांनी सत्ता स्थापन केली आहे, ते कोणाला बसवतील हा त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला कोण मंजूर नाही ते आम्ही त्यांना सांगायला आलोय. पण मला वाटतं संघ तुमच्या या सगळ्या आंदोलनाची दखल घेईल असं वाटतं. तुमच्याशी संवादच करत नाहीये. ते संघाशी गेल्यावर कळेल. तिकडे तुम्हाला पोलीस जाऊ देत नाहीये, ते बघून घेऊ. संघानं जे आहे ते मोदींना बदलून देशभक्त पंतप्रधान द्यावा अशी मागणी जी आहे ती प्रकाश आंबेडकर आणि सुजय आंबेडकर यांच्याकडून या मोर्चाच्या निमित्तानं केली जाते. आपण पाहतोय की हा मोर्चा संघ कार्यालयाकडे निघालाय, मात्र रस्त्यातच म्हणजे मॉरिस कॉलेज टी पॉईंटवर जो आहे तो हा मोर्चा पोलिसांकडून इथं थांबविण्यात आलेला आहे. इथं स्टेज तयार करण्यात आलेला आहे. या स्टेजवर आता नेत्यांची भाषणं होईल आणि त्यानंतर हा मोर्चा जो आहे तो इथं स्थगित केला जाणार आहे. मोठा पोलीस बंदोबस्त या मोर्चाच्या निमित्तानं इथं तैनात करण्यात आल्याचं आपल्याला सध्या या मोर्चा ठिकाणी पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मेघेसह उदय तिमांडे, न्यूज 18 नागपूर.